समाजापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडता यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत. साध्यापासून मान्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बनवण्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची. जी माहिती सामान्य कुक्कुटपालक बांधवाच्या फार्मचा चेहरा मोहरा आता पालटून टाकणार आहे. ज्या माहितीच्या अनुसार आपण सर्वांनी कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये आता ग्लुकोज पावडरचा वापर हा निरंतर करायला हवा. कारण कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये ग्लुकोज पावडर आता बनलं आहे या ठिकाणी औषधरूपी ब्रह्मास्त्र. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये आपण सर्वांनी ग्लुकोज पावडरचा वापर का करायचा आहे. ग्लुकोज पावडरचा वापर कुक्कुटपालनाच्या व्यवसायात कशा पद्धतीने करायचा आहे. ग्लुकोज पावडरचा वापर करत असताना आपण सर्वांनी कोणती काळजी घ्यायला हवी. ग्लुकोज पावडरचं प्रमाण पिल्लांसाठी आणि कोंबड्यांसाठी किती असायला हवं. ग्लुकोज पावडरचा वापर केल्याने कोंबड्यांना व पिल्लांना कोणकोणते होऊ शकतात या ठिकाणी फायदे. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्व यक्ष प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात. ज्यांना ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच आपण सर्वांनी व्हिडिओला लाईक करावं. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ जरूर पाठवण्यासाठी शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती आपल्या कुक्कुटपालनाच्या व्यवसायाचा चेहरा मोहरा पालटून टाकू शकते. ज्या माहितीच्या अनुसार ग्लुकोज पावडर हे कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी बनलं आहे आजच्या काळामध्ये एक औषधरूपी ब्रह्मास्त्र. मग अशा परिस्थितीमध्ये ग्लुकोज पावडरचा वापर कुक्कुटपालनाच्या व्यवसायात का करावा, किती करावा, कसा करावा व ग्लुकोज पावडरचा वापर केल्याने कोंबड्यांना आणि पिल्लांना कोणकोणते होऊ शकतात फायदे. चला आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. सर्वात प्रथम या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात की ग्लुकोज पावडर आहे काय. तर लक्षात घ्या मित्रांनो, ग्लुकोज पावडर कोणता आहे तर कोंबड्यांसाठी आणि माणसांसाठी वेगळं ग्लुकोज पावडर नसते. मानवी मेडिकलवरती तुम्हाला जे ग्लुकोज पावडर किंवा ग्लुकॉन डी दिसते तेच झालं ग्लुकोज पावडर. मग मला सांगा ग्लुकोज पावडरचा वापर हा का केला जातो. तर ज्या वेळेस आपल्याला थकवा येतो आणि आपल्याला इन्स्टंट ऊर्जेची गरज असते, म्हणजे तात्काळ ऊर्जेची आवश्यकता असते, त्या परिस्थितीमध्ये आपला थकवा दूर करण्यासाठी, आपला अशक्तपणा दूर करण्यासाठी या ग्लुकोज पावडरचा वापर केला जातो. आणि ग्लुकोज पावडरचा वापर केल्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये आपला थकवा, आपला आळस, आपला कंटाळा आणि अशक्तपणा हा निघून जातो. मग कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये कोंबड्यांना खरं थकवा येतो का, कंटाळा येतो का, आळस येतो का. तर लक्षात घ्या मित्रांनो, कोंबड्यांना सुद्धा थकवा येतो. कोंबड्यांना व पिल्लांना सुद्धा स्ट्रेस असतो. कोंबड्या आणि पिल्लं सुद्धा आळस व कंटाळा करत असतात, फक्त ते समजून येत नाही. कधी कधी आपल्या फार्मवरती कोंबड्या आणि पिल्लं हे खाद्य कमी खातात. कधी कधी ते कोणत्याही आजाराचं लक्षण असत नाही, पण त्या परिस्थितीमध्ये एक छोटासा ग्लुकोज पावडरचा उपाय मात्र आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा दुर्धर आजारातून त्या ठिकाणी बचाव करू शकतात आणि आपल्या फार्मचं भविष्यातील होणारं नुकसान 100% टाळू शकतात. मग या ग्लुकोज पावडरचा वापर आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे आणि ग्लुकोज पावडर कशा पद्धतीनं काम करते. लक्षात घ्या मित्रांनो, ग्लुकोज पावडर काम कशा पद्धतीनं करते. तर ज्या वेळेस आपण ग्लुकोज पावडर पाण्याच्या माध्यमातून कोंबड्यांना आणि पिल्लांना देऊ, जवळपास 4 ते 5 मिनिटांमध्ये कोंबड्याच्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारची ऊर्जा संचारते. त्यामुळे कोंबडीवरती नवचैतन्य आल्यासारखं वाटते. आपल्या भाषेमध्ये कोंबडीवरती तरतरी आल्यासारखं वाटते. मग ही तरतरी आल्यामुळं काय होत असते, कोंबडी खायला लागते, प्यायला लागते आणि ज्याच्यामुळं
जो छोटा मोठा आजार आहे तो त्या क्षणी समाप्त होतो. आजाराविरुद्ध लढण्यासाठी उपयुक्त असणारी इन्स्टंट एनर्जी त्या ठिकाणी विकसित होते आणि त्याच्यामुळे जवळपास 50 ते 60% आजार जे येऊ घातले आहेत किंवा येणार आहेत त्यापासून मुक्तता होऊन जाते. तसं बघायला गेलं तर ग्लुकोज पावडर काही कोणत्या थेट आजारावरती उपाय नाही, पण ग्लुकोज पावडर इतर व्हॅक्सिनेशन सोबत किंवा मेडिसिनच्या अलीकड पलीकड दिलं ना, तर तुम्हाला सांगतो ग्लुकोज पावडर हा जबरदस्त इफेक्ट दाखवते. एक औषध दिलं तर एक इलाज मिळेल, पण ग्लुकोज पावडर आणि एक औषध दिलं तर 1 आणि 1 2 नाही तर 1 आणि 1 11 होणार. एवढी जबरदस्त पॉवर क्षमता या ग्लुकोज पावडरमध्ये आहे. आता ग्लुकोज पावडरचा वापर कशा पद्धतीनं करायचा आहे? तर तुम्हाला प्रमाण सांगतो आणि वापर करण्याची पद्धत सांगतो. प्रामुख्यानं ग्लुकोज पावडरचा वापर हा आपण सर्वांनी पाण्यातून करायला हवा. जर एखादी कोंबडी अथवा पिल्लू अजिबातच पाणी पित नसेल तर सिरिंजच्या माध्यमातून सुद्धा ग्लुकोज पावडर आपण पाजू शकतो. ग्लुकोज पावडरचं प्रमाण कमी अधिक झालं तर अडचण नाही, पण मला वाटते प्रमाण कमी व्हायला नको, कारण प्रमाण कमी झालं तर कार्यक्षमता त्या औषधाची कमी होईल, पण प्रमाण जास्त झालं तर कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती होत नाही. जरी असं असलं तरी योग्य प्रमाण काय आहे? तर बघा मित्रांनो, ग्लुकोज पावडरचं प्रमाण जर 4 महिन्याच्या वरच्या कोंबड्या असतील तर त्यांच्यासाठी दिलं जाणारं जे प्रमाण आहे ते प्रमाण आहे 1 लिटरसाठी 4 ग्राम आणि जर 1 ते 4 महिन्याचे पिल्ला असतील तर त्यांच्यासाठी दिलं जाणारं प्रमाण आहे 1 लिटरसाठी 2 ग्राम. आता ग्लुकोज पावडरचं प्रमाण आपण या ठिकाणी बघितलं. आता ग्लुकोज पावडरचं प्रमाण थोडं बहुत अधिक झालं तर काही होईल का? तर ग्लुकोज पावडरचं प्रमाण थोडं बहुत अधिक झालं तर काहीही होणार नाही. मग ग्लुकोज पावडरचा डोस हा एकदा द्यायचा का दिवसभर द्यायचा? तर तुम्हाला वाटते ना तुमच्या कोंबड्या आणि पिल्लं थोडंसं कमी खाद्य खात आहेत, तर त्या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी 2-3 दिवसभर हा असणारा ग्लुकोज पावडरचा डोस द्यायचा आहे. उदाहरणार्थ, जर आपल्या कोंबड्या दिवसभरात 10 लिटर पाणी पित असतील, तर त्याच्यामध्ये कोंबड्या 4 महिन्याच्या वरच्या असतील, तर त्यांना 40 ग्राम ग्लुकोज पावडर मिक्स करून द्यायचे. आणि जर जे पिल्लं आहेत 1 ते 4 महिन्याच्या दरम्यानचे असतील, तर त्यांना दिवसभर ग्लुकोज पावडर द्यायचा असेल, तर प्रमाण 10 लिटर पाण्यासाठी 20 ग्राम वापरायचं आहे. अशा पद्धतीनं आपण जर 3-4 दिवसाचा कोर्स कंप्लीट केला, तर तुमचा खर्च जास्त वाढणार नाही, पण परिणाम एवढा सुंदर व जबरदस्त होईल, की भयावह व अतिघातक आजारापासून आपल्या कोंबड्यांचं आणि पिल्लांचं तात्काळ संरक्षण होईल आणि एक सुरक्षा कवच त्यांना त्या ठिकाणी मिळू शकेल. याच्यामुळं काय होईल, की इन्स्टंट जो कोंबड्यांचा आजार आहे, तो जरी दुरुस्त होणार नसला तरी देखील या असणाऱ्या शक्तीमुळं आपल्या कोंबड्या आणि पिल्लं यांना हायसं वाटेल आणि ते स्वतः खाद्य जास्त खातील, त्यामुळे रोग बरा होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल. आणि लक्षात घ्या, समजा आपण ग्लुकोज पावडर दिलं, 100 कोंबड्यांना आजार आहे, 50 दुरुस्त झाल्या, 50 शिल्लक राहिल्या, तर त्या 50 कोंबड्यामध्ये ग्लुकोज पावडरचा अंश असल्यामुळे त्या ऊर्जेमुळं जे औषध तुम्ही द्याल ते औषध लागू पडते, म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल रिझल्ट फार सुंदर, फार जबरदस्त, फार भन्नाट मिळतो. यामुळं गरिबाचं एक ब्रह्मास्त्र औषधरूपी असं आपण या ग्लुकोज पावडरला म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं ग्लुकोज पावडरचा वापर जर आपण केला तर कोंबड्यांचा आजारापासून बचाव होतो. कोंबड्यांची आणि पिल्लांची ग्रोथ व्यवस्थित राहते. जर कोणता रोग आला असेल तर त्याच्यावरती उपयुक्त उपाय होऊन त्या रोगापासून त्यांची मुक्तता होते. कोंबड्यांची व पिल्लांची मॉर्टॅलिटी फार कमी होते. कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती सहजासहजी कोणता आजार येत नाही आणि कोंबड्यांचं व पिल्लांचं वजन जबरदस्त वाढते आणि कोंबड्यांचं जे आहे ते अंडे उत्पादन आपल्याला बऱ्यापैकी वाढताना दिसते. तर एवढे सारे फायदे आपण ग्लुकोज पावडर जर निरंतर व नियमितपणे योग्य वेळी योग्य प्रमाणात दिलं तर कोंबड्यांना आणि पिल्लांना होऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण सर्वांनी कोंबड्यांना आणि पिल्लांना ग्लुकोज पावडर द्यायला हवं. जरी काही तुमच्या मनात याबद्दल समस्या असेल, काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत राहीन. आता बरेचसे कुक्कुटपालक बांधव आहेत की ज्यांना कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा आहे, पण सुरुवात कुठून करावी हे कळत नाही. शेड पहिले बांधावा का पक्ष्यांची निवड करावी, कुठून घ्यावेत पक्षी, त्याबरोबर मार्केटिंगचं काय होईल, अशा असणाऱ्या अनंत ज्या समस्या आहेत त्यांचं सोल्युशन आपण ट्रेनिंगच्या माध्यमातून करत आहोत. शेकडो कुक्कुटपालक बांधव या ट्रेनिंगमध्ये जॉईन होऊन आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत. जर खऱ्या अर्थानं करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडून जर आपल्यालाही लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल, तर आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊ शकता.
रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये ज्यांना प्रवेश घ्यायचा, रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यांना एक प्रोसेस फॉलो करावी लागेल. ज्या प्रोसेस अनुसार सर्वात प्रथम आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी 84 21 82 62 62 या लखन सरांच्या नंबरवरती कॉल करावा लागेल. जसा आपण कॉल कराल, लखन सर फोन उचलतील. लखन सरांनी फोन उचलला की त्यांना सांगा, आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग त्यानंतर लखन सर आपणास काय म्हणतील, की आपण यासाठी WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. मग एवढी माहिती आपण पाठवून द्यायची. एवढी माहिती प्राप्त झाल्यानंतर लगेचच लखन सर आपणास माझा जो फोनपे, गुगल पे नंबर आहे, जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवतील. बस याच्यावरती ₹500 पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या ₹500च्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो या ठिकाणी परिपूर्ण. मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर आपण सर्वांनी प्रवेश घेतला तर आपला फायदा कसा होतो बघा. तर आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च हा 80% कमी होतो. आपल्या कोंबड्या आणि पिल्लांसाठी आपल्याला आदर्श व मजबूत शेड कसा बनवायचा याबद्दल सूक्ष्म व बारकाईची माहिती दिली जाते, ज्यामुळे आपल्या पैशाची, वेळेची, मेहनतीची आणि जागेची बचत होते आणि त्याचबरोबर आपली कोंबडी आणि पिल्ले यांच्यावरती आजार येण्याचं प्रमाण कमी होते. कारण लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल माहिती दिली जाते आणि लसीकरण करून सुद्धा काही आजार आले तर तो आजार ओळखून तात्काळ औषध सुचवलं जाते, ज्यामुळे आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा जीव वाचतो, ज्यामुळे मृत्यूदर होतो कमी. त्याचबरोबर आपल्यापाशी असणारी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करावी याबद्दल सखोल माहिती व मार्गदर्शन आपल्याला या माध्यमातून दिलं जाईल, ज्यामुळे विक्रीचं सुद्धा टेन्शन राहणार नाही. तर अशा पद्धतीने उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल माहिती व मार्गदर्शन दिलं आणि केलं जाते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो परिपूर्ण. मग खऱ्या अर्थानं आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच कुक्कुटपालनाच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्या. जर प्रवेश घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही संपर्क साधा 84 21 82 62 62 वर. संधी दवडू नका, वेळ वाया घालू नका. आपल्याला स्वतःची यशोगाथा रचायची असेल व लिहायची असेल तर मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. ही आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी एक कॉल करा 84 21 82 62 62 या नंबरवरती. त्याबरोबरच आपली मार्केटिंग चिंता दूर करण्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा WhatsApp ग्रुप निर्माण केला आहे. हा WhatsApp ग्रुप मोफत आहे. या WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आपल्याला WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती, ज्यात आपण बघितलं की ग्लुकोज पावडरचा वापर कुक्कुटपालनासाठी किती आवश्यक आहे आणि ग्लुकोज पावडरचा वापर केल्याने कोणकोणते फायदे कोंबड्यांना आणि पिल्लांना होऊ शकतात. तरी देखील काही प्रश्न असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहील. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.